पुणे सामूहिक बलात्कार प्रकरणातली अपडेट माहिती। संशयित आरोपींचा आता सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आलेलं आहे। बोबदेव घाटामध्ये नराधमांनी तरुणीवर बलात्कार केला होता। कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तिघांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या तिघांचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले। आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून आणखी तपशील जाणून घेऊया। अरुण, काल बोबदेव घाटामध्ये जो प्रकार झाला होता त्या संदर्भातले सीसीटीव्ही फुटेज आहे, 3 लोकांचं फुटेज दिसते, काय नेमके तपशील आहेत? कालच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती। जवळजवळ 10 पेक्षा जास्त पोलिसांची पथकं या आरोपींच्या शोधामध्ये होती। संशयितांचे रेखाचित्र देखील जारी करण्यात आली होती। त्याच वेळी त्या मार्गावरती म्हणजे बोबदेव घाटाकडे जाणारे सगळी वाहनं, त्यातली संशयित वाहनं, कारण या घटनेमध्ये एक तिघांनी त्या तरुणीवरती सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार आहे। त्यामुळे एकाच गाडीवरून आलेले हे तिघे लोक होते, तर तिघांना घेऊन जाणारी गाडी किंवा तिघं एकत्रित असलेली संशयास्पद वाहन याचा तपास पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून करत होते। तर त्या परिसरातल्या एका ठिकाणी हे 3 आरोपी म्हणजे 3 संशयित आरोपी पोलिसांना आढळून आलेले आहेत। त्यांचं सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे। आता हत्याची शहानिशा केली जाईल, पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर त्या आरोपींपर्यंत पोहोचणं पोलिसांना शक्य होणार आहे। ठीक, अरुण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। अरुण मेहत्रे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि हे फुटेज आपण पाहतोय, सीसीटीव्ही फुटेज आहे। कोंढव्यामध्ये बोबदेव घाटामध्ये मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता। पोलिसांची 10 पथकं त्यांच्या तपासासाठी तैनात करण्यात आलेली होती आणि आता हे सीसीटीव्ही फुटेज हाती लागले, त्यामुळे पोलिसांचा तपास आणखी गतीनं होणार आहे।